श्रीराम समर्थ. नमस्कार, मी अनुराधा. गुरु साधना या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण श्री महाराजांचे माता पिता कोण हे पाहिले. या भागामध्ये आपण श्री महाराजांचा जन्म बघणार आहोत. श्री महाराजांचा जन्म. पांडुरंग घरी आल्यापासून पंत वर्षातून दोनदाच पंढरीला जात. दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होई आणि द्वादशीस उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. सौ गीताबाईंचे दिवस भरले आणि शके 1766 इसवी सन 1845 माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला गीताबाई विठोबाची षोडशोपचार पूजा करीत असत. त्याप्रमाणे या एकादशीला देखील पूजा झाली. विठोबाचे तीर्थ सर्वांना दिले आणि सर्वांचा फराळ झाला की नाही याची चौकशी करून त्यांनी स्वतः थोडा फलाहार केला व विश्रांतीसाठी जरा अंग टाकले. तिन्ही सांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोलावून आणले. बाहेर मंडळींनी एकादशीचे भजन सुरू केले. गीताबाई तोंडाने नामस्मरण करीत होत्या. सासूबाईंनी किंवा आईने काळजी दाखवली तर नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका असे त्या सांगत. पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि इतक्यात श्री महाराजांचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवले येथे श्री महाराज जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना परमानंद झाला आणि त्यांनी पांडुरंगावर प्रेमाने फुले उधळली व गावात साखर वाटली. पंतांना नातू झाला ही वार्ता हा हा म्हणता गावभर पसरली आणि गावातील स्त्रीपुरुष बाळाला पाहायला आले. पंतांनी ज्योतिषी बुवांकडून श्री महाराजांची कुंडली मांडून इष्ट अनिष्ट ग्रह पाहिले आणि वैदिक ब्राह्मणांकडून वेदोक्त मंत्रांनी बाळाला आशीर्वाद दिला. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता. श्री महाराजांचे बालपण. पंतांनी बाळाचे बारसे एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटात केले. त्यांनी त्या दिवशी खूप अन्नदान केले. जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. सर्वांच्या संमतीने गणपती असे बाळाचे नाव ठेवले. श्री महाराज जन्मल्यापासून शेवटपर्यंत स्थूलदेही व गौरकाय होते. तान्हेपणी तर त्यांचे रूप विशेष सुंदर असून ते झाले तेव्हा 4 महिन्यांच्या मुलाएवढे मोठे होते. श्री महाराजांचे सर्व अंग सुगठीत पण नाजूक होते. वर्ण सफेद गोरा नसून त्यामध्ये पिवळसर झाक होती. दंड चांगले भरलेले, हात लाल लाल व रेशमासारखे मऊ, छोटी छोटी बोटे, सुबक पावले, गोल व घट्ट पिंढऱ्या, मोठ्या मांड्या, लाल लाल ओठ व त्यांच्यामध्ये वळवळणारी लाल जीभ, सुरेख नाक, तेजस्वी चमकणारे डोळे, भव्य कपाळ आणि पुष्कळ काळे केस असलेले ते तान्हे बाळ आईबापांचेच काय पण शेजारच्या पाजारच्या सर्व लोकांचे जीव की प्राण होऊन बसले. रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी ते सुद्धा मधूनमधून बाळ काय करतो आहे हे पाहून जात आणि मग म्हणत की याला पाहिले की कसे मनाला समाधान वाटते. 5 महिन्यांचे झाल्यावर श्री महाराज रांगू लागले. ते अति चपळ असल्याने त्यांना खाली ठेवायची सोयच नव्हती किंवा एखादी लहान वस्तू खाली ठेवणे शक्य नव्हते. त्यांना मोकळे ठेवले की ते भरभर देवांच्याकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या आसनावरून खाली काढीत, नाहीतर सरळ गायींच्याकडे जात. पुष्कळ वेळा शेजारच्या बायका त्यांना घेऊन जात व आपल्या घरी त्यांच्याशी खेळत बसत. श्री महाराज घरी असले की त्यांच्या खोड्यांच्या भीतीने त्यांना सारखे कडेवर घेऊन फिरवावे लागे आणि ते सुद्धा आईनेच. आई बिचारी श्री महाराजांना कडेवर घेऊन तशीच आपली कामे करीत असायची. श्री महाराज 6-7 महिन्यांचे होते त्यावेळची गोष्ट. एकदा असे झाले की गीताबाईंना उठायला जरा उशीर झाला. रावजी स्नान करून आले होते आणि त्यांच्या संध्येची व पूजेची तयारी करून द्यायची होती. श्री महाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना म्हणून त्या म्हणाल्या, तुला सारखा कडेवर घेऊन मी कामे कशी रे करू, जरा बस खाली. असे बोलून त्यांनी श्री महाराजांना खाली ठेवले व आपण कामाला लागल्या. श्री महाराजांनी लगेच जो पसरला तो काही केले तरी बंद करीनात. आईने ओरडून प्रेमाने जवळ घेऊन खाऊ दाखवून रडणे थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्री महाराज आणखी जोरजोरानेच ओरडू लागले. हा सर्व गोंधळ ऐकून पंत आत आले आणि त्यांनी देखील बाळाची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न करून पाहिला.
तरी जेव्हा रडणे थांबेना तेव्हा पंत मंदिरात गेले. त्यांनी तेथील अंगारा घेतला, पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो अंगारा श्री महाराजांच्या कपाळाला लावला. तो लावता लावता पंत सहज बोलले, बाळा, तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे आहे का? हे शब्द बोलण्याचा अवकाश की श्री महाराज गप्प झाले. नुसते गप्प बसले नाहीत तर एकदम हसले. त्या दिवसापासून त्यांना कडेवर घेऊन जेवढे काम उरकता येईल तेवढेच काम गीताबाई करीत. श्री महाराजांना भजनाची फार आवड होती. घरात रात्रीचे भजन सुरू झाले की तिकडे घेऊन जाण्यासाठी ते रडत असत. बरेच दिवस घरामध्ये लहान मूल नसल्यामुळे आज्या आजीला नातवाचा फार लळा लागला. श्री महाराज जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणेपिणे, निजणे उठणे, स्नान करणे, कपडे घालणे इत्यादी सर्व गोष्टी आजोबा आणि आजीबाई करू लागल्या. श्री महाराज 3 वर्षांचे झाल्यावर घरातल्या माणसांची नजर चुकवून एकटेच बाहेर कुठेतरी जात. त्यांच्या सुईणीचे त्यांच्यावर फार प्रेम होते. पुष्कळ वेळा तिच्या घरी जाऊन मला भूक लागली, मला खायला दे असे सांगत. तिने देखील मोठ्या प्रेमाने दूध भात किंवा दही भात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी आणून पोचवावे. श्री महाराजांना 4थे वर्ष लागल्यावर आजोबांनी मुळाक्षरे काढायला शिकवली आणि नातवाने एका दिवसात ती शिकून घेतली. याच सुमारास एकदा असे झाले की रात्री 11 वाजले तरी श्री महाराजांना झोप आली नाही. म्हणून आजोबांनी अनन्या चिंतयन्तो माम हा गीतेतला श्लोक म्हटला. श्री महाराजांनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्लोक जसाच्या तसा पण अर्थात बोबड्या वाणीने म्हणून दाखवला. आजोबा म्हणाले, अरे तू तर एकपाठी आहेस. श्री महाराज 5 वर्षांचे झाले. या वयात देखील त्यांची खाण्याविषयी मुळीच तक्रार नसे. त्यांना मित्र पुष्कळ होते. किंबहुना गावातील सगळी मुले त्यांचे मित्र होते. सर्वांना ते हवेहवेसे वाटत. त्यांचा आवाज फार गोड व बोलणे मोठे प्रेमळ असे. मुले त्यांनी सांगितलेले करीत असत. आज आपण इथेच थांबूया. आजच्या भागामध्ये आपण श्री महाराजांचा जन्म आणि त्यांचं बालपण पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण अजून काही गोष्टी पाहूया. हळूहळू आता गोष्टींमध्ये रंग येऊ लागलाय. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.